हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आता इंद्रा इकडे राणीची आठवण काढत असतो आणि त्याला वाटत असतं की राणीला कॉल करू की नको. तो गोंधळात पडतो. राणी जर कामामध्ये व्यस्त असेल तर ती फोन माझा रिसीव करेल का? पण फोन करायला तर काही कारणच नाही आहे. राणीकडे काहीच माझं काम नाही आहे, पण मला तिला कॉल करावासा वाटतोय. इंद्रा खूपच गोंधळलेला असतो. आता तो शेवटी गोंधळून राणीला कॉल करतोच आणि लगेचच कट करतो. 1-2 रिंग होऊ देतो आणि कट करून टाकतो. नको बाबा, ती जर कोणत्या कामामध्ये असेल तर, आणि तिला जाऊन तरी किती वेळ झालाय? मी तिथून आलेला 1 तासही झालेला नाही. लगेचच इंद्रा आता परत तिला कॉल करतो आणि राणी कॉल रिसीव करते आणि बोलू लागते. हो सर, बोला ना. आता इंद्राला सुचवतच नाही की मी काय बोलू राणीशी, माझं तर काहीच काम नाही आहे. राणी बोलते, बोला ना सर, कशासाठी फोन केला होता? इंद्रा बोलतो, नाही अगं, काही नाही. तू ना कामात असशील, ठेवतो मी फोन. राणी बोलते, अहो सर, आता उचललाय मी फोन, तर बोला ना. इंद्रा थोडंसं बोलतं व फोन लगेचच कट करतो. राणी बोलते, बरं झालं सरांनी कॉल केला. त्यांचा आवाज ऐकून थोडंसं मन आता शांत झालंय. आणि आता इकडे इंद्रा बराच टाईम झाला म्हणून आता झोपण्याची तयारी करत असतो. तेवढ्यातच राणीचं कपाट उघडतो व त्या कपाटामध्ये एक बाहुली असते आणि तो त्या बाहुलीला घेऊन बोलतो, तू नाहीस म्हणून काय झालं? ही राणी आहे ना माझ्यापाशी. लगेचच त्या बाहुलीला टेबलवरती ठेवतो आणि राणीचं जे काही दररोजचं कपडे आहेत ते अंथरतो खाली आणि त्या बाहुलीला उशीवरती झोपवून तिच्या अंगावरती ब्लँकेट टाकतो आणि बोलतो, आता जशी बरंच वाटतंय. ही बाहुली आहे आता माझ्यासोबत. आता हिलाच मी राणी समजतो. आणि इंद्रा झोपायला निघून जातो, पण त्याला काही झोपच येत नसते. आता इंद्रा व राणीचा पुढील रोमॅन्टिक सीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.